Goshen is waiting for you. गोशेन तुझी वाट पाहत आहे. God is ready to give us anything and everything. परमेश्वर आपल्याला सगळं काही सर्व काही द्यायला तयार आहे. But time is very important. पण वेळ फार महत्त्वाची असते. Your faith in Him will bring a great reward. तुमचा जो देवावरचा विश्वास आहे तो तुम्हाला मोठं प्रतिफळ देणार आहे. Amen. Amen. In your mess, God has a plan. तुझ्या बरबादीत देवाची तुझ्यासाठी योजना आहे ना बेटा. But you see the mess, you don't see God's plan. पण तू बरबादी बघतो, तू देवाची योजना बघत नाही. नजर तिकडनं इकडे लाव. God has prepared and kept Goshen. देवाने तयार करून ठेवलेलं आहे गोशेन. But He will not take you to Goshen unless you go through Canaan. पण जोवर तू कनान देशातनं जात नाही, देव तुला त्या गोशेन प्रांतात नेणार नाही. Before Goshen, गोशेन येण्या the अगोदर, place of provision, पुरवठ्याची जागा the येण्या place अगोदर, of peace, गोशेनची पुरवठ्याची जागा, शांतीची जागा ती येण्या अगोदर there had to be Canaan. त्यांना कनान देशात तर ते सगळं सोसावं लागणार. The place of suffering and the place of testing. आणि कनान म्हणजे त्रासांची जागा, जिथे पारख होते, कसोटी होते, परीक्षा होते, आयुष्य अख्खं कसोटीला लागतं, ती जागा आहे कनान. See, without suffering there can be no testing. बघा, त्रासांशिवाय परीक्षा होत नसतात. तुझी परीक्षा घ्यायला तुला थोडं टोचावं तर लागेल. You see things getting worse and worse. तसं तुम्ही पण पाहाल की अरे गोष्टी अजून वाईट होत चालल्या, गोष्टी अजून बिघडत चालल्या. But don't give up. पण हार नाही मानायची. Don't give up. अजिबात हार मानायची नाही. Because there God will introduce Himself. कारण तिथेच देव त्याची स्वतःची ओळख करून देणार आहे. God is bringing you to a place देव तुला त्या जागी आणतोय where surrender is necessary. जिथे तुझं 100% समर्पण आणि सरेंडर गरजेचं आहे. Amen. हवंय असं नाही, गरजेचं आहे. In your complaining, God is still working. तुमच्या तक्रारीत सुद्धा देव कार्य करत आहे बरं In का. your grumbling, God is still working. तुमच्या कुरकुरीत सुद्धा देव कार्य करत आहे. When it seems that God is silent, जेव्हा असं वाटायला लागतं की बापरे देव शांतच आहे, देव काही बोलेच ना, He is actually working. त्यावेळेला ऍक्च्युअली देव कार्य करत असतो. Amen. आभाळ शांत असतं तेव्हा पलीकडे कामं बरीच सुरू असतात. Sometimes our own people will be against us because we have the dream of God. कधी कधी आपली स्वतःची माणसं आपल्या विरुद्ध असतात का आपल्यामध्ये देवाची स्वप्न असतात म्हणून. Because we have love for God. आपलं देवावरती प्रेम आहे म्हणून कधी कधी आपले स्वतःचे लोक सुद्धा आपल्या विरुद्ध उभे राहतात. They will not understand you. नाही समजून घेणार ते लोक तुम्हाला. and it's a part and a parcel of that life. And because you have Jesus, आणि तुमच्याकडे येशू असल्यामुळे the devil will be after you. सैतान तुमच्या मागे हात धुवून लागणारच आहे. And because you have Jesus, आणि तुमच्यामध्ये येशू असल्यामुळे He will take you to Goshen land. तो तुम्हाला गोशेन प्रांतात पण नेणार आहे. Unity does not come ऐक्य असं unless येत the नाही. family member, each one of them is broken before God. ऐक्य तसं येत नाही बेटा. फॅमिलीत सुद्धा ऐक्य तसं येत नाही. जोवर फॅमिलीतला एक आणि एक माणूस देवाद्वारे तुटत नाही तोवर त्या फॅमिलीत ऐक्य येणार नाही. God will deal with each member of your family. आणि देव तुझ्या फॅमिलीतल्या पण प्रत्येक सदस्याला हाताळेल. And once आणि एकदा का He sees that you are prepared, देवाला कळलं की आता हा किंवा ही तयार आहे, then you will see unity in Goshen. मग तुम्हाला गोशेन प्रांतात ऐक्य दिसेल. Amen. आमेन. Sometimes कधी कधी you have to pay more cost for the development of your family. तुझ्या स्वतःच्या परिवाराच्या विकसनासाठी तुला स्वतःला जास्त भारी किंमत मोजावी लागू शकते. असं होऊ शकतं. Yes. त्यात वाय मी करू नका म्हणा, वाय नॉट मी. God has made a choice of you. देवाने तुला निवडलंय And for your family's safety, आणि तुझ्या फॅमिलीच्या संरक्षणासाठी He will allow you to go through mess. देव तुला त्या बरबादीतनं जाऊ देणार. Say. जाऊ देणार कधी कधी. Because only through you there is redemption for your family. कारण तुझ्याचद्वारे तुझ्या फॅमिलीला उद्धार मिळणार आहे हे देव जाणून आहे. You cannot be like your family members. तू नाही तुझ्या फॅमिलीतल्या परिवारातल्या दुसऱ्या माणसांसारखा बनू शकत. You are a choice of God. तू देवाची निवड आहेस. You are a handpicked by God. देवाने तुला वेचलंय. हाताने वेचला पण फुलं वेचतो ना तसं. God is working in your family. देव तुझ्या फॅमिलीत काम करतोय. What you cannot do, God is doing. जे तू करू शकत नाही ते देव करतोय. आणि देवाला करू दे. तू नको मध्ये हात घालू. What Isaac cannot do, God can do. इसाक जे करू शकत नाही ते देव What करतो. Jacob cannot do, God does. याकोब जे करू शकत नाही ते देव करतो. Right now, आता you may be in a Canaan season. कदाचित तुम्ही कनानच्या प्रवासात आणि ऋतूत असाल. You may be going through betrayal आणि आत्ताला तुम्हाला तो धोका आणि and दगाबाजी suffering and pain. आणि त्रास आणि वेदना and धोका brokenness. आणि दगा आणि तुटकेपणा आत्ताला तुला मिळत असेल. You may be feeling forgotten, आणि तुला असं वाटत असेल बापरे मला विसरले. abandoned. आणि तुला असं वाटत मला सोडलं.
or rejected. मला नाकारलं, But Goshen is waiting for you still. गोशेन तुझी अजूनही वाट पाहत आहे. This is not the end of your story. तुझ्या कथेचा हा अंत नाहीये. Hold on. तग धरून राहा. Your breakthrough is near. नवीन कोरी सुरुवात तुझी जवळ आहे. Hold on. जरा तग धरून राहा. God is working behind the scenes. देव चित्रामागे काम करत आहे. He is bringing all of you to your feet. देव तुम्हाला सगळ्यांना तुमच्या He पायावर is bringing गुडघ्यांवर all आणतोय. of you to your knees. देव तुम्हाला सगळ्यांना तुमच्या गुडघ्यांवरती आणतोय. Not just one. फक्त एकाला, परिवारात एकाला नाही, देव फॅमिलीतल्या सगळ्यांना गुडघ्यांवर The आणतोय. father, the mother and the children. आई बाप मुलं सगळे. Many times अनेक वेळेला we say only children should be brought to their feet, to आपण their knees. म्हणतो की मुलांनीच फक्त गुडघे टेकले पाहिजे. God says, देव म्हणतो, even the father I am bringing them to their knees. आई बापाला पण मी गुडघे टेकायला Mother लावणार also आहे. I am bringing her to her knees. बापानी पण गुडघे टेकले पाहिजे, आईनी पण गुडघे टेकले पाहिजे, मुलांनी पण गुडघे टेकले पाहिजेत. God is bringing all of us देव आपल्याला सगळ्यांना आणतोय, where we will have a prayer, जिथे a family prayer on our knees. एक फॅमिली प्रेयर, एक पारिवारिक प्रार्थना, गुडघे टेकून आपण सर्वजण. Praise देवाला God. धन्यवाद. That is the kind of picture God wants to see in your home. अशा पद्धतीचं चित्र खरं म्हटलं तर देवाला तुझ्या घरात बघायचंय. What looks broken today will be restored tomorrow. आज जे तुटलेलं दिसतंय ते उद्या पुनर्वसित होईल. What seems impossible today will be a testimony आज जे tomorrow. अशक्य दिसतंय ते उद्या साक्ष होईल. हार मानायची नाही. One day एके दिवशी you will stand up and say, तुम्ही उभे राहून म्हणाल, as for me and my house, we will serve the Lord. मी आणि माझे घराणे देवाची सेवा करणार. Keep that vision before you. तो दृष्टांत समोर ठेवा, Keep that dream before you. ते स्वप्न समोर ठेवा. Don't give up. अजिबात हार मानू Your नका. Goshen is waiting for you. तुझं गोष्ट तुझी वाट पाहत आहे. God is still in control. देवाचा अजूनही ताबा आहे. Even in your mess, there is a message. तुझ्या बर्बादीत पण एक संदेश आहे. All your hard work, तुझी सगळी मेहनत, all your faithfulness, तुझा सगळा विश्वासू म्हणा, whether outside or inside, बाहेर म्हणा, आतमध्ये म्हणा, whether in the workplace नोकरीत or म्हणा, in the church, ऑफिस मध्ये, चर्च मध्ये, तुझा सगळा विश्वासू will म्हणा not be wasted. वाया जात नसतो. Your tears will not be wasted. तुझे अश्रू वाया नाही जाणार आहे. Your labors will not be wasted. तुझी मेहनत वाया नाही जाणार आहे. What you sow तुम्ही जे पेरता in your life आयुष्यात is not a waste. ते वाया जात नसतं. One राजा. day it has to reap a rich reward for एक you. दिवशी त्यातनं तुला धनवान प्रतिफळ मिळणार आहे. So don't worry. तर काळजी करू नका. God will bring you to Goshen. देव तुम्हाला गोशेन प्रांतात आणणार. Goshen is a promise. आणि गोशेन अभिवचन आहे. It's the best of the lands. अति उत्तम जागा आहे The गोशेन. best land in Egypt is Goshen. मिसर देशातली अति उत्तम जागा होती गोशेन. Praise God. हालेलुया. No matter how hard it looks now, आणि आत्ताला ते कितीही अवघड दिसू दे, no matter how long you have waited for it, आणि कितीही जरी तू वाट पाहिली असली, no matter how impossible it seems, आणि कितीही तुला ते अशक्य वाटलं, God will do it. देव करेल. God will turn your sorrow into joy. देव तुझं दुःख आनंदात बदलणार. God will bring not you alone, but your whole family to Goshen. आणि देव फक्त तुला नाही, तुझ्या अख्ख्या फॅमिलीला गोशेन प्रांतात आणणार. You know the word Canaan, आणि कनान हा शब्द जो आहे, it comes from the Hebrew word, the root word, which means to be humbled. आणि तो हिब्रू शब्दातनं मूळ आलेला शब्द आहे, ज्याचा अर्थ आहे नम्र होणं. Canaan means कनान humbled, कनान म्हणजे नम्र, to be brought low. नम्र होणं, नम्र व्हायला be लागणार. subdued. कनान जागा म्हणजे जिथे आपल्याला नम्र व्हायला लागणार आहे, It implies submission. तुटायला लागणार आहे, आपल्याला समर्पण करावं लागणार आहे, अधीन व्हायला लागणार आहे. Goshen is not the land for humility. गोशेन नम्रतेची जागा नाही काही. It is Canaan land. कनान जागा जी आहे तिथे नम्र व्हायला लागणार. There you are brought low. आणि त्या कनान देशात तुम्हाला नम्र केलं जाईल. Goshen means drawing near. गोशेन म्हणजे जवळ येणं. Goshen in Hebrew means approaching. हिब्रू भाषेमध्ये गोशेन म्हणजे जवळ येणं. And Goshen was the best land in Egypt. आणि गोशेन मिसर देशातली सगळ्यात चांगली जागा होती. Hebrews 10:35 and 36. इब्री करा 10 अध्याय 35 आणि 36. Do not stop trusting in God, देवावरती भरोसा ठेवणे सोडू नका, because your trust in Him will bring you a great reward. कारण तुमचा देवावरचा विश्वास तुम्हाला मोठे प्रतिफळ आणणार आहे. Don't quit. हार मानू नका. Your Goshen is waiting for you. तुझं गोशेन तुझी वाट बघतंय The राजा. family reunion will happen. परिवार एकत्र परत येणार आहे. God is waiting to write your story. आणि देव तुझी कथा पुढे लिहायला वाट बघून आहे. Say, I will पुनर्वसन. see restoration. म्हणा मी पुनर्वसन पाहणार आहे. म्हणा Say, तोंड I उघडा. will see blessing in my बोला home. माझ्या घरात मी आशीर्वाद पाहणार आहे. बोला बोला I बोलावं may be लागेल. feeling forgotten, आणि मला असं वाटत असेल की सगळे मला विसरले, but God has not forgotten me. पण देव मला विसरलेला नाही. He will bring me to Goshen. आणि देव मला गोशेन प्रांतात आणणार. He will give me an experience of Goshen. आणि देव मला गोशेन प्रांताचा अनुभव देणार. In the name of Jesus. येशूंच्या नावात, In the name of Jesus. येशूंच्या नावात. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.